काल नागपूर महानगरपालिका मधील कोऑप सदस्याची निवड होती. या अनुषंगानं महानगरपालिका आयुक्तांनी एक आठवड्यापूर्वी एक बैठक घेऊन सर्व पक्षनेत्यांना सूचना केली होती की तुमचा कोटा इतका निर्धारित करण्यात आलेला आहे, तदनुसार तुम्ही आपले कोऑपच्या मेंबरचे नॉमिनेशन फॉर्म त्या ठिकाणी भरा. काल सकाळपर्यंत याची माहिती आम्हाला अजिबात नव्हती. ना पक्षनेत्यांनी माहिती दिली होती, ना जिल्हाध्यक्षांनी माहिती दिली होती. तर मग मी प्रांताध्यक्षांना विचारणा केली की असं असं झालं दिसतं आहे, तुम्ही सांगा मला काय आहे तर. आणि एक सदस्य मला द्यायला पाहिजे आणि एक सदस्य त्यांना द्यायला पाहिजे, असं जर तुम्ही केलं तर शहरात एक बॅलन्स निर्माण होईल आणि त्याच्यातनं एक चांगला निरोप जाण्याची शक्यता आहे. त्याला प्रांताध्यक्षांनी दुजोरा दिला. मला नाव विचारलं आणि नाव विचारल्यानंतर त्यांनी ते जे निरीक्षक आहेत, जिल्हा निरीक्षक यांच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाकडे दिलं आहे आणि विरोधी पक्षांना सुद्धा, नेत्याला सुद्धा ते कळवण्यात आलं होतं. जेव्हा आमचा माणूस त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेला, तो 1 वाजेपासून सातत्यानं त्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी असतानाही त्यांनी त्याला दाद दिली नाही. 3 वाजायला 1 मिनिट असताना ते तिथं आलेत आणि त्यांनी कमिशनरकडे घेऊन गेलेत. याचा अर्थच की आधीपासूनच हा कट रचण्यात आलेला होता की दोन्ही सदस्य आपणच ठेवावेत, इतर कुणाला त्यात सहभागी करून घेऊ नये आणि त्या पद्धतीचा डाव त्या ठिकाणी खेळला गेला. महत्त्वाची बाब अशी आहे की हे माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वी सुद्धा रत्नाकर जयपूरकर यांचं नाव माणिकराव ठाकरे प्रांताध्यक्ष असताना त्यांनी दिलं आणि ते लेखी स्वरूपात दिल्यानंतर सुद्धा त्यांना ऐन वेळेवर डावलण्यात आलेलं होतं. तर हा जो सातत्यानं अपमान होतो, निवडणुका आल्या तर निवडणुकामध्ये एबी फॉर्म गायब करायचे, द्यायचेच नाहीत. नंतर विधानसभा आली तर विधानसभेमध्ये माझ्या विरुद्ध उमेदवार उभे करायचे. हे सगळे प्रकार बघितल्यानंतर कालचा जो प्रकार आहे की उत्तर नागपूरचा आमदार हा दलित समाजाचा आमदार आहे, त्याला कशाला इतकं वजन द्यायचं, त्याला इतकं महत्त्व का द्यायचं, असा जर प्रकार एखाद्या पक्षात होत असेल तर मग त्याबद्दल विचार करण्यासारखी बाब आहे. परंतु या ठिकाणी पक्ष काही या पद्धतीचा वागत नाही आहे. प्रांताध्यक्षांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यांनी अजिबात माझ्यावर काही अन्याय केला नाही आणि केंद्रीय नेतृत्वाचा यात काही संबंध येत नाही. लोकली हा छळ चाललेला आहे, राजकीय छळ. तर हा छळ कुठेतरी थांबावा, त्या दृष्टिकोनातनं मी माझ्या वेदना या ठिकाणी मांडल्या आहेत. परंतु कालचं जे प्रकरण घडलं त्याच्यात माझा अपमान असण्यापेक्षा तो प्रांताध्यक्षाचा अपमान अधिक आहे. कारण प्रांताध्यक्षांनी जर सूचना दिली आहे आणि प्रांताध्यक्षाच्या सूचनेचं जर पालन त्या ठिकाणी होत नसेल तर मग तो अपमान हा महाराष्ट्राच्या पक्षाचा होतो, प्रांताध्यक्षाचा होतो, त्यांच्या अध्यक्षाचा होतो. त्यामुळं ही चिंतेची बाब आहे. बघूया आता प्रांताध्यक्ष याच्यावरती काय निर्णय घेतात. ते योग्यच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. पण लोकल कुठला तो नेता आहे ज्याचा हस्तक्षेप हा सगळा होतोय, नेमकी कोणावर तुमची सुविधा? एक लक्षात घ्या, मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की प्रांताध्यक्षांनी ज्यांना सूचना दिल्यात, पक्षाचेच प्रमुख असतात ना, पक्षाच्या बाहेरचं नसतं, ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं नेता कोण आहे तुम्हाला कळतच आहे. त्यामध्ये राज्यभरात संघटन सुरू अभियान सुरू, अशातच जर बघितलं असेल तर काल जे आहे अध्यक्षपदावरून सुद्धा जे आहे ते नाराजी व्यक्त झालेली आहे. कसं आपल्याकडे हे बघा, अध्यक्ष पदाची जी नेमणूक करण्याचं आहे, केंद्रीय पर्यवेक्षक या ठिकाणी येऊन गेलेत. त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं, कारण मी अकोल्याला त्या दरम्यान निरीक्षक म्हणून मी पण तिथं गेलेलो होतो पक्षातर्फे. आणि अनेक राज्यात आम्ही जात असतो, अनेक नेते जात असतात आपल्या इकडचे. तर आम्ही नंतर फोनवर बोलतो किंवा ते आम्हाला विचारणा करतात. त्यांनी मला सांगितलं की आम्ही सगळी चर्चा या ठिकाणी करतो आहोत, सगळ्यांच्या भेटी घेतो आहोत
त्यानंतर आपण याच्यावरती बोलू. तर बोलतील ते, असं काही नाही आहे. आणि जो काही निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल संघटन सृजन अभियानाअंतर्गत, तो निर्णय मान्य होईल. कुणाल राऊत यांचे जे आहे ते नाव समोर येताना दिसत आहे. कुठेतरी विकास ठाकरेंचे नाव पुन्हा एकदा येताना दिसत आहे. त्यामुळे का दोन मला तुमच्याच तोंडून ऐकायला मिळतंय, मला माहिती नाही, पण जवळपास माझा अंदाज असा आहे की 20 लोकांनी फॉर्म भरलेले आहे. 20 लोकांनी त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी दावेदारी केलेली आहे. हेही तेवढंच खरं आहे की आजपर्यंत उत्तर नागपूरला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. नागपूरचं नगर काँग्रेसचं अध्यक्षपद अजूनपर्यंत दलित समाजाला कोणतेही देण्यात आलेलं नाही. तर अशा वेळेला तो विचार व्हावा हे साहजिक असतं आणि त्या दृष्टिकोनातनं लोक अर्ज करत असतात. तुम्ही या सगळ्या घडामोडींवरून नाराज आहे आणि तुम्ही राजीनामा द्याल पक्षाचा असं देखील बोललं जात आहे. काय सत्य याच्यात? तुमची नाराजी पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला नाही. मी अजूनही सांगतो की प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आदरणीय श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी आणि मी रमेश चेन्नीथला आमचे सन्माननीय केंद्रीय प्रभारी आहेत, त्यांच्याशी सुद्धा काल बोललो. तर त्या लोकांनी अन्याय केला नाही. त्यांनी आपला निरीक्षक जो आहे रणजित कांबळेजी माजी मंत्री, त्यांना निरोप दिलेला होता. ते त्यांच्याशी बोललेत आणि ते सगळं त्या पद्धतीने त्यांनी केलं आहे. त्यामुळं त्यांनी हे करण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रांताध्यक्षांनीच आता याकडे लक्ष द्यावं, असं मला वाटतं. आणखी कठोर घेण्याची वेळ येत आहे. खरं तर वारंवार तुम्ही सांगताय, म्हणजे यापूर्वी सुद्धा झालेलं आहे. कुठेतरी तुम्हाला डावललं जात आहे. एवढे तुम्ही ज्येष्ठ नेते असणाऱ्या तुमच्याकडे एकदा निवडणूक आली की तुम्हाला समोर केलं जातं आणि गरज संपली की काँग्रेस तुम्हाला पुन्हा पाठीमागे टाकतात किंवा अशा पद्धतीने अन्याय करतात. हो, आम्ही आता दलित आहोत, तर जातीवाद हा कुठं नाही आहे. जातीवाद तर शिगेला पोचलाय ना. जेव्हा धर्माधर्मामध्ये तंटे निर्माण होत आहेत अशा वेळेला आमचं महत्त्व कितपत राहणार? म्हणजे आम्ही एखाद्या वेस्ट पेपरसारखा जर वापरण्यात येत असेल एखाद्याला, तर ते आता वापरू देणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शक्ती आम्हाला त्यांच्या विचारांची दिलेली आहे, त्या शक्तीनुसार आम्ही नेहमीच संघर्ष करत राहू आणि संघर्ष करतो आहोत. त्यामुळं हा प्रकार जो आहे त्याला बघू आम्ही कसं करायचं. आणि एका प्रकारे आपण गर्भित इशारा समजायचा, म्हणजे जे स्थानिक काँग्रेस नेते आहेत त्यांना, की आमचा असा वापर किती वर्ष करणं. हे बघा, हा इशारा तुम्ही समजा की जे काही असेल ते समजा, मला त्याच्याशी काही घेणदेण नाही. पण जे घडतं आहे त्यावर कुठेतरी पक्षाने भूमिका घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण जर आज देशाचं जर वातावरण आपण बघितलं तर देशामध्ये आणि महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये सुद्धा दलित आणि मुसलमानांनीच मतं दिलेली आहेत पक्षाला, दुसऱ्या कोणी दिलेली नाहीत मतं. आणि अशा वेळेला जर त्यांच्या भावनांना जर ठेच पोहोचत असेल तर निश्चितपणे पक्ष यावर विचार करेल. आज एक बिल केंद्र सरकारचं येतं, ते बिल हे भाजप शक्ती विधेयक असल्याचं संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे. काँग्रेसची भूमिका म्हणून आपण काय सांगू? त्या बिलावरती आमच्या सन्मान्य नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. महिला आरक्षण बिल हे देशामध्ये यावं आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संसदेत सुद्धा जागा मिळाव्यात या मागणीला लावून धरण्याचं काम श्रीमती सोनिया गांधी यांनी सातत्याने या ठिकाणी केलं. नव्हे तर काँग्रेसची सरकार असताना बिल आणण्याचा सुद्धा प्रयत्न याच्यावरती झालेला आहे. तदनंतर भारतीय जनता पक्षाची मोदींची सरकार आल्यानंतर त्यांनी पत्र लिहून विनंतीसुद्धा केली होती की महिला आरक्षणाचं बिल या ठिकाणी आणण्यात यावं आणि त्यांना सहभागी करून घेण्यात यावं. आणि मी आपल्याला सांगेल की देशामध्ये म्हणण्यापेक्षा जगात पहिल्यांदा महिलांना पुरुषाच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार जर कुठं देण्यात आलेला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतात दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून. त्याच्यापूर्वी महिलांना मतदान करण्याचा जगातही अधिकार नव्हता. जगातलेही निर्णय नंतरचे आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार या ठिकाणी मांडलेत त्याला अनुसरून काँग्रेसची भूमिका या ठिकाणी आहे. आणि महिला आरक्षणाचं बिल येत असताना जे आरक्षण SC ST OBC यांना संविधानाने दिलेलं आहे त्या आरक्षणाला
जनगणना सुरू असताना त्या माध्यमातनं ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या रेशोमध्ये वाटप व्हावं अशी सुद्धा काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे. अनुसूचित जातीच्या वर्गीय त्या समितीचा अहवाल पब्लिक न करता त्याच्यावर सूचना मागवल्या जातात. काँग्रेस म्हणून दलित नेते म्हणून तुमची या सगळ्या बाबतीत काय भूमिका आहे? मला तर सर्वात प्रथम उपवर्गीकरणाला माझा विरोध आहे. त्याचं कारण असं की एकूण जाती जर आपण लक्षात घेतल्या तर त्या जाती 59 आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 59 जाती असताना त्या जातींचं उपवर्गीकरण करत असताना अबकडमध्ये तर तुम्ही कोणत्या जाती कुठं जोडणार हा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे बौद्ध झालेत महार जातीतनं बौद्ध धर्मात आले त्यांना कुठं सामावून घेण्यात येईल, त्यांना कसं आरक्षण त्यात देण्यात येईल, कारण कायदा आहे आपल्या राज्यामध्ये. अशा या वेळी तुम्ही जी समिती बदर समिती या ठिकाणी नेमली न्यायमूर्ती महोदयांची त्यामध्ये एक्सपर्ट्स कुणी दिसत नाही. कोणतीही अशा प्रकारची जी समिती असते त्यामध्ये त्या सब्जेक्ट का एक्सपर्ट असतो, परंतु या ठिकाणी सिंगल मॅन कमिटी त्या ठिकाणी करण्यात आली होती. नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी राज्य सरकारला वाटते की काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. पहिली बाब तर आरक्षण आहे कुठं? अलीकडे कंत्राटी पद्धती निर्माण झाल्यात, शिक्षणामध्ये शिष्यवृत्त्या मिळत नाहीत, आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. अशा वेळेला आरक्षण नसताना हा खटाटो. त्यानंतर जर एखादा समाज खरोखर मागे जर राहिला आहे तर शासनानं त्या समाजाला वरती आणण्यासाठी त्याचं नियोजन या ठिकाणी केलं पाहिजे. ते कुठेही या ठिकाणी दिसत नाही. तर अशा याच्यामध्ये बदर समितीच्या त्या याला माझा विरोध तर आहेच. मला वाटतं सरकारची सुद्धा भूमिका तीच आहे. सरकारने सुद्धा बदर समितीचा अहवाल याकरिता प्रसिद्ध केला नाही कारण त्यांना ते मान्य नाही आणि त्यांनी मुख्य सचिवांची दुसरी समिती त्या ठिकाणी नेमली आणि आता ती समिती पुढे काम करणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं. पण वेळ अत्यंत कमी दिला. त्यांनी 10 एप्रिलला नोटिफिकेशन काढलं आणि 15 एप्रिल दिली होती. काल कळलं की ते वाढवण्यात आलं 30 तारखेपर्यंत. तरी हा वेळ कमी आहे. 60 दिवसाची मुदत या ठिकाणी दिली पाहिजे. 59 जातीच्या उपवर्गातील सर्वांना संधी दिली पाहिजे समान त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असताना. आणि कोणता समाज कुठं जाणार, कारण रोस्टर प्रमाणे जेव्हा याची विभागणी होते टक्केवारीमध्ये त्याचा उपयोग खरोखर कोणत्या समाजाला मिळणार आहे हे त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. अन्यथा इंग्रजांनी जे सांगून ठेवलं डिवाइड अँड रूल तसं या ठिकाणी करून जातीमध्ये भांडण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी, खतपाणी देण्याचं काम, षड्यंत्र रचण्याचं काम या ठिकाणी होईल आणि ते पाप ठरणार आहे.